नमो बुद्धाय. जय भीम. पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपादक जगो संत. वाचक कीर्ती रमेश पटेकर. भाग 5. माझे वडील. आमचे कुटुंब गरिबाचे असले तरी त्यामध्ये वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते. आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी, आमचे चारित्र्य सोज्वळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत. सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने, अभंग, दोहे म्हणायला लावीत. अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषतः मी नेहमीच आळमटळम करायचो. कसे तरी 4 अभंग अर्धे-मुर्धे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो. लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे, "का रे, आज लवकर संपलं तुमचं भजन?" त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तेथून पसार झालेलो असायचो. पण ही सकाळची धांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत. रात्रीचे 8 वाजले की माझ्या 2 बहिणी, माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता. कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत. ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणू लागत, त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे. आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे. अभंगातून अभंग ते म्हणू शकत. वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे. त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्यांनी जेव्हा अभंग म्हणत, त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मलासुद्धा पटत असे. मी धर्मलंड आहे असे पुष्कळ लोक समजत, पण ही गोष्ट खरी नाही. लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे. जे जे लोक म्हणून माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्मविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे. धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही. ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतःकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाही, तो धर्म कुचकामाचा आहे असे अजून माझे मत आहे. माझी मते अशी प्रगतिशील बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो. लहानपणीच त्यांनी भक्तिमार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले. मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत. परंतु रामायण, महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कुणाचीही हिंमत नसे. ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसांडपणे वर्णन आढळते, त्या पुराण पुरुषाचे जीवनचरित्र वाचण्यात तरी काय तथ्य आहे? माझ्या इतका धर्मशास्त्रवेत्ता कोणी नाही असे मला वाटे. मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, "आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण, महाभारतातील पुराण पुरुषाची जीवनचरित्र वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो." पण मला ते नीटसे समजले नाही. पण भक्तिमार्गाने मनुष्य हा विभूतीपूजक, मूर्तीपूजक बनतो, हा त्यामधला एक मोठा दोष. म्हणून भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही, पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून व निपक्षपाती बुद्धीने विचार करावा. म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहणार नाही.
माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे. वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर, तुकाराम वगैरे संत कवीचे कवने मला तोंडपाठ झाली. एवढेच नव्हे तर त्या काव्यावर मी मनामध्ये विचार करू लागलो. माझ्या इतका मराठी संत कवीचा खोलवर अभ्यास केलेला फार थोडी माणसे असतील. मला भाषांची फार आवड आहे. मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच. इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे. मी कैक वर्ष बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केले आहे. जनता पत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतून उतरलेले होते. जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे. आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन अशी मला उमेद आहे. मी गुजरातीत परवा अहमदाबादेला व्याख्यान दिले होते, ते तुम्हाला माहीत आहेच. मराठीत व्याख्यान देण्यास प्रथम मला उगीच भीती वाटत होती, पण मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले. मला फ्रेंच भाषाही येते. आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी 2-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी BA व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे. पहाटे 2 वाजता उठून मी अभ्यास करत असे. पहाटेच्या वेळी मन शांत, प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे. परीक्षेच्या वेळी मी पहाटे 2 वाजता जागे व्हावे म्हणून वडील 2 वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत. आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे. वडिलांनी जबरदस्ती करून उठविले की मनातल्या मनात काहीतरी रागाने मी पुटपुटत असे. माझ्या उशाशी त्यावेळी एक समई ठेवलेली असायची. त्यातले तेल व वात उजेड देणार तरी किती व मी वाचणार तरी किती. जेमतेम पहाटेच्या 5 वाजेपर्यंत अंथरुणातल्या अंथरुणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान आणायचो. पण 5 वाजल्यानंतर मात्र 1 मिनिटसुद्धा अंथरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे. मी वडिलांना नेहमी म्हणायचो, मी कधीही नापास होत नाही व दरवर्षी बिनबोभाट पास असतो. हे नाही का पुरे होत? मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या मागे का लागता? आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यावेळी प्रोफेसर ओसवाल्ड म्युलर, प्रिन्सिपॉल कॉन्वेंटन, प्रो जॉर्ज आणि ॲडरसन असे चांगले प्रोफेसर होते. पण काय असेल ते असो, त्यांनी काही माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही. प्रोफेसर म्युलरचे तर माझ्यावर फार प्रेम असे. ते मला आपले शर्ट देत, आपली पुस्तके देत. तरी पण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतःकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकले नाही. ही गोष्ट तितकीच खरी. त्यामुळे मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा प्रतिवर्षी पास होत गेलो तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही. BAला तर थोड्याच मार्कांनी माझा 2रा वर्ग गेला. त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळविलेल्या पदव्या घेण्यास व लिहिलेली पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असतो. असे जर कुणी माझ्याविषयी भविष्य वर्तविले असते तरी ते साफ चुकीचे ठरले असते. भाग 6. जाणीव झाली. माझा जन्म महू, इंदोर येथे माझे वडील फलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील फलटणीत सुभेदार होते
आम्ही फलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो. माझी आई मी अवघा 5 वर्षाचा असताना निवर्तली. सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता, म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली. ते गोरेगावी गेले व आम्हा 4 मुलांना साताऱ्यास ठेवले. जवळजवळ 4-5 वर्षे आम्ही भातावर काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला नावी मिळेना. आमची मोठी पंचायत झाली. मग माझी वडील बहीण ती आम्हा 4 मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके नावे असूनही ते आमची हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळले. दुसरा एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवीत असत. त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावला या असे पत्र पाठविले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती. वडिलांनी पाठविलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले. मी व माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते, परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मिळाले नव्हते. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवितील या आनंदात होतो. परंतु याबद्दल आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा-पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो. स्टेशनवर आमच्याशिवाय कुणीच राहिले नाही. तशाच आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशनवर मास्तर आमच्याजवळ येऊन, "तुम्हाला कुठे जायचे आहे? तुम्ही कोण?" वगैरे विचारू लागला. आम्ही महार असे म्हणतात. स्टेशन मास्तराला धक्का बसण्यासारखा झाला. तो दचकून 5-6 कदम मागे हटून गेला. तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कुणातरी सुखवस्तू महाराची मुले आहोत हे त्याने जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरविले. परंतु संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्ही महाराची मुले म्हणून घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला, परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालविणार नाही. मी फलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही. आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला. आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो. गावच्या बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला. "येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या, पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही," असे गाडीवानाने सांगितले. आम्ही खाली उतरलो. भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला. पुन्हा